नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. या वेब एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर गेलं वर्ष दीड वर्ष आपण सगळेजण कोरोनाशी झुंजतोय आणि कोरोनाशी झुंजण्यामध्ये सगळ्यात पहिली पायरी असते, ती म्हणजे कोरोनाची चाचणी करून घेणं. गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात आलंय. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढतोय, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा ताण वाढतोय. पण हा ताण कमी करणारं एक संशोधन आपल्या समोर आलेलं आहे. पुण्यातल्या माय लॅब इन्स्टिट्यूटनं या कंपनीनं हे संशोधन आपल्यापर्यंत आणलेलं आहे, की जेणेकरून कोरोनाची चाचणी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही लॅबमध्ये जाण्याची गरज नाहीये. तर तुम्ही घरच्या घरी ही चाचणी करू शकता आणि आता नुकतीच त्याला आयसीएमआरनं सुद्धा मान्यता दिली आहे आणि हे या सगळ्या प्रोसेसमधलं एक खूप मोठं पाऊल आहे. या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात आपल्याला संवाद साधायचा आहे. या कंपनीचे चेअरमन शैलेंद्र कवाडे सर सध्या आपल्यासोबत आहेत. सर आपलं स्वागत आहे या मुलाखतीमध्ये आणि सगळ्यात पहिले आपलं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. पहिला प्रश्न अर्थातच असा आहे, की ही संकल्पना नेमकी कशी सुचली, की असं काहीतरी एक किट आपण तयार करावं, की जेणेकरून लोकांना चाचणी करणं खूप सोपं होईल? बघा कसं होतं की मायलॅबनी जवळजवळ 1 वर्षापूर्वी भारतातलं पहिलं रिअल टाइम पीसीआर किट मार्केटमध्ये आणलं होतं आणि ते किट आम्ही मार्च 23 मार्च 24च्या आसपास त्याला आयसीएमआरनी मान्यता दिली होती आणि त्याचं आम्ही प्रोडक्शन केलं आणि तिथून मग भारतात खऱ्या अर्थाने चाचण्या वाढायला आणि करायला सुरुवात झाली. पण याच्यामध्ये एक थोडासा प्रॉब्लेम सध्याच्या काळातला असं आहे की जे पेशंट सस्पेक्टेड आहेत त्या पेशंटला बाहेर जावं लागतं, आयदर पॅथलॅबला जावं लागतं किंवा त्यांचं सॅम्पल किंवा स्वॅब्स घेण्यासाठी जे टेक्निशियन्स आहेत त्यांना त्या पेशंटच्या घरी यावं लागतं आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये लोकांची मुवमेंट वाढते. जितकी मुवमेंट वाढते तितकाच करोनाचा प्रसार जो आहे तोही वाढतो. तर आपण जर बघितलं तर ही जर साखळी आपल्याला तोडायची असेल तर याचा एकच मार्ग आहे, तो मार्ग म्हणजे लोकांची मुवमेंट रेस्ट्रिक्ट झाली पाहिजे. जे सिम्पटमॅटिक पेशंट आहेत, ज्यांना असं वाटतंय की त्यांना हा आजार आहे, त्यांनी शक्यतो बाहेर जाऊ नये, त्यांचे सॅम्पल सुद्धा घरात टेस्ट व्हावे, या दृष्टीने आम्ही हा विचार करत होतो आणि मागच्या जवळजवळ 4 महिन्यापासून आम्ही या गोष्टीवर काम करत होतो. भारताचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते युनिक प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे ह्या प्रकारची जी किट जगभरात अवेलेबल होते त्या किट्सचा पण आम्ही एक बेसलाईन म्हणून हे केलं, म्हणजे त्याच्याकडे पाहिलं. पण त्याचबरोबर भारताची जे प्रॉब्लेम आहेत तेही आम्ही बघितले, कारण वेस्ट डिस्पोजल असेल किंवा आपली लोकसंख्या आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग आम्ही हे किट संशोधित केलं आणि आता मग त्याला आयसीएमआरनी मान्यता दिली. संशोधनाचे टप्पे काय होते? कारण का असं असतं, की आपल्या मनात आलं आणि लगेच आपण त्याची निर्मिती केली असं होऊ शकत नाही. संशोधन ही एक खूप मोठी प्रोसेस असते. हे टप्पे किती होते? त्याच्यामध्ये बरेच टप्पे आहेत. म्हणजे बघा, रॅपिड अँटिजेन टेस्ट जी आहे ही साधारण आता 7-8-9 महिन्यापासून भारतात रेग्युलर वापरली जाते. जरी ही रॅपिड अँटिजेन टेस्ट असली तरी याची सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी आम्हाला खूप मेंटेन ठेवावी लागते, कारण रॅपिड अँटिजेन मध्ये आपण नॅसोफेरेंजियल स्वॅब घेतोय. म्हणजे तुम्ही एक जो टेक्निशियन असतो तो टेक्निशियन हा ट्रेंड असतो, तो तुमच्या नाकाच्या किंवा नाकाच्या अत्यंत वरच्या भागातून तो स्वॅब घेतो आणि तिथून तो व्हायरसला कलेक्ट करतो. पण सामान्य माणूस तिथून स्वॅब घेऊ शकत नाही. सामान्य माणसाला नाकाच्या फक्त इथल्या भागात, म्हणजे ज्याला आपण नाकाचं जे बोन असतं ती त्याच्या अलीकडून, म्हणजे त्याच्या खालूनच आपण तो स्वॅब घेणार आहोत. अवघे 2 ते 4 सेंटीमीटर आपण आत जाणार आहोत. सो तिथून सॅम्पल घेत असताना पुरेसा व्हायरस येणं, मग टेस्टची सेन्सिटिव्हिटी आपल्याला तेवढी व्यवस्थित ठेवावी लागते की त्या तेवढ्याही व्हायरस मधून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की हे जे डिस्कार्ड आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही लॅबमध्ये टेस्ट करता तर लॅबमध्ये टेस्ट करताना ऑब्व्हियसली बायोहझार्ड जे असतं ते लॅबच्या स्टँडर्डनुसार डिस्कार्ड होतं. पण इथे मात्र आपण घरात ही टेस्ट करणार आहोत, तर घरात टेस्ट करताना कोणत्याही प्रकारे करोनाचा फैलाव होणार नाही या दृष्टीने आपल्याला ते काही गोष्टी कराव्या लागतात आणि हे संशोधनातले महत्वाचे टप्पे जे आम्हाला लक्षात घ्यावे लागतात. कोविसेल्फ हे नाव कसं सुचलं? म्हणजे हे नाव सुचण्यामागची गोष्ट काय? बेसिकली कोविसेल्फ हे नाव कोविशिल्ड, ही तुम्ही जर बघितलं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कोविडशी रिलेटेड आहेत. कोविसेल्फ हे नाव म्हणजे सेल्फ म्हणजे स्वतः आपण ही टेस्ट करणार आहोत. कोविशिल्ड हे व्हॅक्सिन आहे, कारण ते एक शिल्डचं काम करतं आणि कोविसेल्फ म्हणजे स्वतः टेस्ट करणं, स्वतःला प्रोटेक्शन देणं, त्या दृष्टीने हे नाव सुचले.
या सगळ्या संशोधनाच्या पिरियडमध्ये सगळ्यात कठीण काळ कोणता होता तुमच्या प्रत्येकासाठी, की जो खूप आव्हानात्मक होता? कसं असतं की संशोधन करत असताना बऱ्याच गोष्टी मध्ये येतात. रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी असते. अ, अ, शिवाय इथे जे तुम्हाला जे संशोधन करायचं असतं त्या कोविड जसा बाहेर असतो तसाच आमच्या लॅब्समध्ये पण असतो. आमच्या बरेच कलिग्स असतात जे ह्या काळात पॉझिटिव्ह होऊन गेले, त्याच्यामुळे त्याचा स्पीड कमी जास्त होतो संशोधनाचा. आपल्या प्रत्येकाच्या घरात काही पॉझिटिव्ह पेशंट्स होते. सो आणि बाहेरचे लॉकडाऊन आहेत. प्रत्येक संशोधनाला काही अँसिलरी इक्विपमेंट्स लागतात, मशिनरीज लागतात. तर ते तयार करणं म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी, तर ह्याला बऱ्याच अडचणी येतात. आता मी एक किंवा दोन अशा सांगू शकणार नाही, पण खरोखरच हा थोडासा कठीण काळ असतो. पण जर चॅलेंज असेल तरच काम करायलाही मजा येते. आणि फक्त मीच नव्हे तर माझी संपूर्ण टीम ह्याच एका फिलॉसॉफीवर काम करत असल्यामुळे आम्हाला याच्यातनं बरीच मजा आली. सर असं असतं, की आता आपण गेल्या काही दिवसात जर पाहिलं, तर समजा मला कोरोनाची चाचणी करायची आहे, तर मी एका विशिष्ट लॅबमध्ये जाते. तिकडे माझा स्वॅबचं सॅम्पल देते आणि त्याच्यानंतर साधारण 24 तासानंतर मला माझा रिपोर्ट हातामध्ये मिळतो. तर ती एक लाँग बरोबर. प्रोसेस असते. या बरोबर. किटमध्ये असं काय वेगळं तंत्रज्ञान वापरलं गेलंय किंवा असं काय वेगळं वापरलं गेलंय, की ज्याच्यामुळे अवघ्या 7 ते 8 मिनिटामध्ये आपल्याला कळतं, की आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत की नाही? पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही स्वॅब घेता किंवा स्वॅब पाठवता लॅबमध्ये, त्यावेळेला तिथे एक मोठी लॉजिस्टिकची प्रोसेस असते. म्हणजे तुमचं सॅम्पल घेणं, ते सॅम्पल पर्टिक्युलर लॅबमध्ये जाणं, मग लॅब टेक्निशियन्स आणि ते प्रोसेस करणं, त्याच्यात पुन्हा बॅचेस असतात. त्या हं, बॅचेसमध्ये तुमचं सॅम्पल जातं, मग ते रिपोर्ट जनरेट होतो. हा सगळ्या गोष्टी आहेत. हं, इथे तुम्ही स्वतः टेस्ट करत असता. म्हणजे तुम्ही किट घेऊन आलेले आहात. तुम्ही ते किट ओपन केलं. ओपन केल्यानंतर स्वतःच्या स्वतः स्वॅब घ्यायचा आणि स्वतःच त्याच्या म्हणजे लिक्विड आहे त्या लिक्विडमध्ये तुम्ही तो स्वॅब डीप करून तो तिथे सोडून टाकायचा आणि हं. स्वतःच टेस्ट करायची. त्याच्यामुळे हे काय की हे स्वतः तुम्ही सगळं काही करताय आणि तुमच्या डोळ्यासमोर टेस्ट होतीये. सो मे बी 10 ते 15 मिनिटाच्या आत ही टेस्ट होऊन तुमच्या समोरच तुम्ही तो रिपोर्ट जेव्हा तुम्ही ती जी एक ती कॅसेट आहे आमची ती तुम्ही ऍपवर तिचा फोटो घेता. तो फोटो अपलोड होतो सरळ आयसीएमआरच्या साईटला. त्याचा रिपोर्ट जनरेट होतो. रिपोर्ट आयसीएमआरच्या साईटला जातो आणि मग तुमची टेस्ट कम्प्लीट होते. मला हीच प्रोसेस थोडी आणखीन तपशीलवार जाणून घ्यायची आहे, की हे किट नेमकं काम कसं करतं? सो बेसिकली हे किट जर तुम्ही बघाल तर सगळं ज्या टेस्टला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या पॅकेटमध्ये आहेत. हं. मी एक एक आयटम त्यातला तुम्हाला काढून त्याचे कंपोनंट दाखवतो. जेव्हा तुम्ही हे किट ओपन करता तेव्हा तुम्हाला हा एक IFU म्हणतो आम्ही याला, म्हणजे हे हं. किट कसं वापरायचं याचं आणि संपूर्ण नॉलेज किंवा माहिती पुस्तिका आपण ज्याला म्हणता येईल ते हं. इथे असतं आणि त्यातल्या सगळ्या सूचना तुम्ही बघून हे किट वापरायचंय. नंतर ही याला आम्ही कॅसेट म्हणतो जी ह्या पॅकेटमध्ये असते. हं. ती मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. ही कॅसेट जर तुम्ही पाहिली तर याच्यावर जसे आपण जनरल प्रेग्नन्सी चेक वगैरे साठी कॅसेट्स वापरतो तसेच लॅटरल फ्लो टेक्नॉलॉजी आम्ही याला म्हणतो. तर तशी ही कॅसेट आहे. आणि त्याचबरोबर या दोन गोष्टी इथे असतात. याला आम्ही स्वॅब म्हणतो. स्वॅब म्हणजे ज्या डिव्हाइसनी तुम्ही आपल्या नेझल कॅव्हिटी मधून व्हायरस घेणार आहात तो. हं. आणि त्याच्याच बरोबर हे एक याला मी बफर म्हणतो. हे बफर म्हणजे हा स्वॅब याच्यामध्ये डीप करून तुम्ही याचे 2 ड्रॉप्स फक्त त्या कॅसेटवर टाकायचे. इतकी सोपी प्रोसेस आहे. ही हो. प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला फोटो घ्यायचा आहे आमच्या ऍपवरून. ते ऍप आता अपलोड होईलच आपलं लवकरच. हं. जेव्हा आमची मॅन्युफॅक्चरिंग चालू होईल. म्हणजे ऍप रेडी आहे. फक्त आम्ही त्याला ऍक्टिव्हेट नाही केलेलं. तर ते ॲप एकदा हे तुम्ही झालं. डिझाइन केलेलं आहे? पार्डन? ते ॲप जे आहे ते तुम्हीच डिझाइन केलेलं आहे का? म्हणजे माय हो, लॅबने हो. आम्हीच डिझाइन आम्ही डेव्हलप केलंय आणि त्या ऍपला सुद्धा आम्ही आयसीएमआरची मान्यता घेतलेली आहे. ओके, ओके. अ, आणि पुढचा प्रश्न असा आहे, की आय-सी-एम-आरची मान्यता मिळणं ही या सगळ्या प्रक्रियेमधलं एक खूप मोठी अचीव्हमेंट म्हटली पाहिजे. तर ती कशी हो. होती? म्हणजे संशोधन तर पूर्ण झालंय, पण त्याला मान्यता मिळणं ही तेवढंच महत्वाचं आहे. बघा, आयसीएमआर ही एक खूपच जबाबदार बॉडी आहे आणि भारतातल्या संपूर्ण या साथीचं नियोजन म्हणण्यापेक्षा किंवा त्याचं कंट्रोल करण्याची जी
एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती ICMR वरती आहे. तर प्रत्येक गोष्ट ICMR अगदी त्याला थरली चेक करत असते. कोणतंही किट आपण त्यांच्याकडे पाठवलं की त्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये त्याच्यावरती ते त्याची टेस्ट करतात आणि त्यानुसार रिपोर्ट्स जनरेट होतात. ते रिपोर्ट्स ICMR बघतं. त्याच्यानंतर त्या किटचं पॅकेजिंग असो, त्याची वापरण्याची ईज असो किंवा सॉफ्टवेअर असो, या सगळ्या गोष्टी ICMR बघतात. आणि हे किट जे आहे हे ह्या प्रकारचं पहिलंच किट असल्यामुळे ICMRने याला खूप जास्त डीपली बघितलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या मनातल्या सगळ्या ज्या शंका आहेत त्या आमच्याकडून निरसन करून घेतल्या. बऱ्याच गोष्टींचा त्यांनी आम्हाला फीडबॅक दिला की हे तुम्ही अजून चांगलं करू शकता, हे अजून तुम्ही या पद्धतीने करा की इतर म्हणजे लोकांनाही वापरायला सोपं होईल आणि ICMRला डाटा मॉनिटरिंगलाही सोपं होईल. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. ते बॅक अँड फोर्थ झालं आणि वी ऍक्च्युली एनरिच्ड आवर सेल्फ इन दिस प्रोसेस. सो ही एक मोठी प्रोसेस होती, पण ही बरेचसं शिकवणारी ही प्रोसेस होती. संशोधनाची प्रोसेस ही डेव्हलपमेंटल प्रोसेस असते, म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर खूप वेगवेगळ्या डेव्हलपमेंट होत असतात. तर ज्यावेळी कोविसल्ट संकल्पना सुचली तेव्हा जे स्ट्रक्चर तुमच्या डोक्यात होतं तेच हे स्ट्रक्चर आहे की त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे? त्याच्यापेक्षा हे बरंच चांगलं आहे. कारण कोविसल्टची जेव्हा संकल्पना आमच्या डोक्यात होती तेव्हा आम्ही काही विशिष्ट फॉरेन कंपन्यांचे किट बघितले होते. तिकडचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यापेक्षा भारतातले प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, थोडेसे जास्त आहे असं मी म्हणेल. तर ज्यावेळेला आम्ही ते तसं किट बघून इथे बनवायचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यापेक्षा जास्त आणि त्यापेक्षा चांगलं काहीतरी करावं हे आमच्या हळूहळू लक्षात येत गेलं आणि ICMRलाही आम्हाला त्यासाठी प्रोत्साहन दिलं. सो जिथून आम्ही सुरुवात केली होती त्याच्यापेक्षा मी असं म्हणेल की जवळजवळ 70 ते 80% 90% चांगली गोष्ट आम्ही बनवली. म्हणजे 190% चांगली गोष्ट आम्ही बनवली असं मला म्हणता येईल. एखादं उदाहरण सांगता येईल की जे पहिल्या तुमच्या कन्सेप्च्युअल प्लॅन मध्ये खूप वेगळं होतं आणि आता ते चित्र काहीतरी वेगळं दिसतंय? ओके, एक छोटंसं उदाहरण देतो. आता जसं ही बॉटल आहे, मी तुम्हाला एक दाखवतो. ही बॉटल आहे, तिच्यामध्ये बफर असतं. मी तुम्हाला उघडून दाखवतो याचं महत्व काय. जर ही तुम्ही बॉटल बघितली तर ही नॉर्मल बॉटल सारखी नाहीये. म्हणजे इथे तुम्ही बघाल तर हिला एक कॅप आहे आणि त्याचबरोबर हे ड्रॉपर आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही हा स्वॅब घेऊन या बॉटलमध्ये टाकता त्यावेळेला तो स्वॅब तुम्ही इथे तोडून टाकता आणि म्हणजे बेसिकली करूनच दाखवतो तुम्हाला मी. ही बॉटल तुम्ही ओपन केली त्याच वेळेला हा स्वॅब जो आहे तो तुम्ही घेत असता. याला आम्ही स्वॅब म्हणतो. तर हा स्वॅब तुम्ही या बॉटलमध्ये टाकता, जो तुम्ही तुमच्या नेझल कॅव्हिटीमध्ये टाकलेला असतो आणि इथे तुम्ही असा फिरवता आणि हा तुम्ही इथे तोडता. हा स्वॅब तुटलाय. आता तुमचं सगळं सॅम्पल इथे आतमध्ये. ओके. आता बाकीच्या ज्या कंपन्या होत्या बाहेरच्या त्यांच्यामध्ये काय होतं की याच्यानंतर तुम्हाला 2 ड्रॉप बाहेरून टाकायचे होते बफर. तर त्याच्याऐवजी आम्ही काय केलं की बफर आतमध्येच प्रिफिल ट्यूब मध्येच बफर आहे आणि हे ड्रॉपर आम्ही याला लावतो. सो तुमचा स्वॅब जो आहे तो इथे कंटेंट झालाय. म्हणजे तुमचा करोना व्हायरस जर पॉझिटिव्ह असेल तर तो याच्या आतच राहणार आहे आणि मग तुम्ही बायोहॅझार्ड बॅग मध्ये तो फेकून देणार आहात आणि मग नंतर डायरेक्ट हा स्वॅब घेऊन तुम्ही याच्यावर 2 ड्रॉप ते असे टाकणार आहात. तर ही इतकी सोपी आणि सिंपल प्रोसेस आम्ही केली आहे जितकी जी बाहेरच्या कोणत्याही जर तुम्ही युरोपियन किंवा अमेरिकन कंपन्या बघाल तर त्याच्यामध्ये हे इतकं सोपं नाही. अर्थात संशोधन ही मगाशी जसं म्हटलं डेव्हलपमेंटल प्रोसेस असते तेवढीच ती खर्चिक प्रोसेस सुद्धा असते. म्हणजे आपण पैशाची गणितं जमवणं प्रचंड अवघड असतं आणि सध्याच्या काळामध्ये तर ते आणखीन अवघड झालेलं आहे. अर्थात सर्वसामान्यांसाठी सुद्धा ते अवघड झालेलं आहे. तर काय किंमत असणार आहे याची की जे सर्वसामान्यांसाठी सुद्धा फ्रेंडली असू शकतं? याची किंमत सुरुवातीला फक्त ₹250 असणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की ₹250 तुम्हाला टोटल रिपोर्ट हातात येतोय. जर आता तुम्ही कोविडच्या टेस्टिंग वगैरे बघाल तर त्याची किंमत याच्यापेक्षा बरीच जास्त आहे. आणि जर तुम्ही युरोपियन किंवा अमेरिकन कंपन्यांमध्ये बघाल तर त्या जवळजवळ $10 ते $15च्या आसपास या प्रकारच्या टेस्टची किंमत आहे. म्हणजे साधारण इंडियन रुपीजमध्ये ₹1000च्या आसपास आपण म्हणू शकतो की त्यांची किंमत आहे. त्या मानाने आपण ही भारतामध्ये खूपच कमी किमतीला उपलब्ध करून देत आहोत. मग ही किंमत ICMR न ठरवलेली आहे की मायलॅबने ठरवली?
नाही, ही किंमत मायलॅबनी ठेवलेली आहे, पण आयसीएमआर नेहमीच असं इन्सिस्ट करतं की ही किंमत कमीत कमी असावी आणि आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. ओके, मग आता प्रोडक्शनचं टार्गेट काय? प्रोडक्शनचं टार्गेट दर आठवड्याला सध्याची आमची जी कॅपॅसिटी आहे ती दर आठवड्याला 70 लाख किट्स बनवण्याची आहे आणि ही वाढवत वाढवत आम्ही साधारण पुढच्या 15 ते 20 दिवसात 1.5 कोटी किट्स पर वीक इथपर्यंत नेणार आहोत. हे लहान मुलांसाठी सेफ आहे? कारण का सध्याच्या पिरियडमध्ये लहान मुलं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह आढळून येतात, तर लहान मुलांसाठी सुद्धा हे सेफ आहे का? हे टोटली सेफ किट आहे, कारण याच्यामध्ये तुम्ही कुठेही शरीरातल्या आतल्या भागामध्ये स्वॅब किंवा असं काही करत नाही आहात. जो स्वॅब आहे त्याच्यावर कोणतंही कोटिंग नाही, त्याला कोणतंही केमिकल नाहीये. तो फक्त एक प्रॉपरली मुलांसाठी सेफ असलेला आणि कॉटनचा स्वॅब आहे, त्याच्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही. सो हा तुम्ही कुठलाही कुणालाही किती लहान मुलासाठी वापरू शकता. ओके. आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे, की हा काळ बराच मोठा होता. ज्या काळामध्ये संशोधन सुरू होतं. एखादा लक्षात राहणारा क्षण आहे का? लक्षात राहणारे बरेच क्षण आहेत. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो. ही हं. जी बॉटल आहे, ही बॉटल आपल्याला आता हे कोरोनाचं किट जेव्हा आपण बनवतो, त्यावेळेला ही बॉटल प्लॅस्टिकची बनवलेली असते. हिच्या आतमध्ये लिक्विड असतं. तर अशा बॉटल्स आम्ही बनवल्या, या लिक्विड याच्यात भरलं, आम्ही ह्या फायनल केल्या. ही बॉटल एका विशिष्ट डायमध्ये बनवली जाते, प्लॅस्टिकची असल्यामुळे तिचा एक डाय असतो. जेव्हा आम्ही या ट्रान्सपोर्ट केल्या, म्हणजे विमानाने पाठवल्या, तेव्हा लक्षात आलं की हायर याच्यावर गेल्यानंतर ह्या ब्रेक होतात. तर ह्या ब्रेक होणाऱ्या बॉटलमुळे आम्हाला तो पूर्ण डाय कॅन्सल करावा लागला, परत तो सगळं बनवावं लागलं, परत सगळं नवीन करावं लागलं. सो हे असं आहे संशोधनाचं, तुम्ही जसं म्हटलात तसं ही मोठी प्रोसेस आहे आणि याच्यात बऱ्याच गोष्टी त्याच्यात इन्व्हॉल्व होतात. आणि आता पुढचं संशोधन आहे कोणत्या डोक्यामध्ये याच पार्श्वभूमीवरती किंवा सध्या कोरोनाच्या लढाईमध्ये सर्वसामान्यांची लढाई आणखी सोपी व्हावी, याच्यासाठी काही आणखीन नवं संशोधन ज्याच्यावर तुम्ही काम करता? हो, याच्यासाठी करोनाच नव्हे तर इतरही अनेक आजारांवर आम्ही काम करतोय, की जे लोकांना पर्यंत पोहोचताना कमीत कमी खर्चात लोकांना हे मिळावं आणि जास्तीत जास्त फास्ट असावं. पुढचा जो काळ असणार आहे डायग्नोस्टिकचा, हा पीओस ज्याला आम्ही पॉइंट ऑफ केअर डिव्हाइसेस म्हणतो. म्हणजे जिथे तुम्ही हे लॅबमध्ये न जाता फटाफट फटाफट तुम्हाला रिझल्ट मिळाले पाहिजे आणि ते रिझल्ट जास्तीत जास्त ॲक्युरेट असले पाहिजे. तर ह्या दृष्टीने सगळ्या जे डिरेक्शन आहे ते त्या दिशेने जाते. सो आमचं जे काम आहे तेही त्याच दिशेने आमचं चालू आहे सध्या. करोनाच्या विरुद्धच नव्हे तर इतरही अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावर आम्ही आता काम करत आहोत. मागणी आणि पुरवठा या बेसिसवरती 2 महत्त्वाचे प्रश्न विचारते सर. पहिला प्रश्न असा आहे, की सध्या लशींचा खूप मोठा तुटवडा आहे आणि त्या अनुषंगाने केजरीवाल असं म्हणाले होते, की कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या 2 कंपन्यांनी लस बनवण्याचा फॉर्म्युला इतर कंपन्यांशी शेअर करावा, जेणेकरून त्याचं उत्पादन वाढू शकतं. तर कोविसल्डची मागणी भविष्य काळामध्ये जर वाढली टेस्टिंग किटची, तर त्या अनुषंगाने इतरही कंपन्यांना त्याची निर्मिती करता यावी, याच्यासाठी तुम्ही तो फॉर्म्युला शेअर करणार का? बघा, आमचा तर उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोकांनी हे वापरावं आणि जास्तीत जास्त भारतातल्या आणि जगभरातल्याही जास्तीत जास्त नागरिकांना याचा फायदा व्हावा. सो हं. त्या गोष्टीवर आम्ही नक्कीच विचार करू. जर आम्ही जर ही मागणी पूर्ण करू शकलो नाही, पण तसं होणार नाही, आम्ही स्वतःच हे करणार. आणि सध्या जर आपण पाहिलं तर काळा बाजार खूप मोठ्या प्रमाणात होतो. मग तो लशींचा असेल किंवा बरोबर. रेमडेसिवीरचा असेल. या किटचा काळा बरोबर. बाजार होऊ नये म्हणून काय कंपनी काय खबरदारी घेईल? आमच्या प्रत्येक किटला QR कोड आहे. हं. प्रत्येक किटची ट्रेसेबिलिटी आहे. म्हणजे हे किट अगदी मेडिकल स्टोअर्स मधून जरी तुम्ही विकत घेतलं तरी हं. तुम्हाला तुमचे फोन नंबर आणि आधार कार्ड नंबर जे ICMRच्या गाईडलाईन नुसार आहे ते तुम्हाला तिथे द्यावं लागणार आहे. मेडिकल स्टोअर्समध्येही एक सॉफ्टवेअर असणार आहे जिथे हे ट्रेसेबल होईल. सो याचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी आम्हीही घेणार आहोत, ICMRही घेणार आहे आणि काळाबाजार करण्याची गरजच येणार नाही, कारण हिची किंमत आम्ही मार्केटमध्ये ओपन केलेली आहे. तुटवडा पडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. काळाबाजार केव्हा होतो? जेव्हा एखाद्या गोष्टीचा तुटवडा असतो. तर तुटवडा निर्माणच होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. क्या बात है! म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही खूप सॉर्टेड आहात.
काय करायचे आणि काय टाळायचे ह्या बाबतीत तुम्ही खूप आधी विचार केलेला आहे. सर, मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन. एक खूप मोठी अचीव्हमेंट आहे या संपूर्ण टप्प्यामधली तुमची ही. एबीपी माझाला तुम्ही वेळ दिलात आणि या सगळ्या संशोधनासंदर्भातले तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केलेत, त्या संदर्भात पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.